नोकरदार कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना पहाटे किंवा रात्रीच्या वेळी एकटं जाताना भीती वाटते. आता काळजी करू नका. बडी कॉप अर्थात पोलीस मैत्रिणी तुमच्या सोबत आहे. त्या क्लिकवर ती तुमच्या मदतीला येणार आहे. आता तुमची सुरक्षा म्हणजे आमची सुरक्षा. आता घाबरू नका. बिनधास्त नोकरी करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी केलं आहे. सांगली वसंतदादा औद्योगिक वसाहतीच्या चारुभाऊ शहा सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बडी कॉप योजनेची सुरुवात आज या परिसरात झाली. बडी कॉप विषयी सांगताना बारवकर यांनी म्हटलंय, महाराष्ट्रातील बडी कॉप ही योजना प्रामुख्याने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र दलाने सुरू केलेली एक महत्त्वाचा उपक्रम आहे. पुण्यात IT क्षेत्रातील महिलांच्या हत्येच्या घटनेनंतर 2017मध्ये हा उपक्रम पुण्यात प्रथम सुरू केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करणाऱ्या महिलांचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जातो. त्यामध्ये 100 ते 150 महिला आणि बडी कॉप म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. महिलांना कामावरून येताना जाताना किंवा इतर वेळी असुरक्षित वाटल्यास त्या त्वरित या ग्रुपवर मेसेज करू शकतात किंवा संबंधित पोलिसांशी संपर्क साधू शकतात. आज संजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील MIDC मधील सर्व ठाण्यांचे जे संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षतेसाठी काय उपाययोजना आहेत आणि आपण काय करणार आहोत किंवा आपण काय करत आहोत या संदर्भामध्ये त्यांना माहिती देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. आणि या कार्यशाळेमध्ये बऱ्यापैकी महिलांचा सहभाग आढळून आलेला आहे. यामध्ये आपण महिलांना सुरक्षतेसाठी काय करणं गरजेचं आहे आणि काम करताना किंवा कामाच्या वेळी किंवा काम झाल्यानंतर बाहेर जाताना या सगळ्या वेळी आपल्याला सुरक्षतेसाठी काय काळजी घ्यायची आहे आणि या संकल्पना राबवण्यासाठी आपण पोलीस खात्यामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत यांची अगदी विस्तृत आपण माहिती दिलेली आहे. यामध्ये आपण निर्भया पथक आहे, त्याचप्रमाणे 112 आहे, बडी कॉप आहे, या सगळ्यांची माहिती त्यांना देऊन आपल्याकडे कुठली अडचण जर समजा आली तर त्या अडचणीमध्ये आपण या सगळ्यांचा उपयोग करून कशा प्रकारे आपल्याला कारवाई करता येणार आहे आणि आम्ही कशी करणार आहोत ज्याचा आपल्याला उपयोग होईल याचं आपण स्पष्ट विवेचन केलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की आपल्या सांगली शहरामध्ये असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक MIDC मध्ये घेणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ MIDC मध्ये नाहीच तर इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला जे काही करता येणार आहे ते करून आम्ही महिलांना सुरक्षित ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.